तर आज मी बनवत आहे डाळ बाटी। हे घेतले पहिलं गव्हाचं पीठ, आता ह्याच्यात मी रवा मिक्स करते। थोडंसं मी यात टाकते डाळी बेसनचं पीठ, कारण हे टाकलं ना सुरसुरीत खायला होते। त्यानंतर टाकते थोडीशी हळद, कारण मी हळद का जास्त वापरते, ही घरची हळद आहे। घरची हळद एवढा कलर नाही देत। ते मीठ, हळद, जिरे टाकले, रवा, गव्हाचं पीठ आणि बेसन। आता ह्याला कोमट पाण्यात असं मळून घेते। कोमट पाण्यात मळलं की जरा सॉफ्ट होतात हे। बघा मी पहिलं पाणी टाकून घेतले कोमट, आता कोमट असं तेल टाकून घेते। कोणी तूप पण टाकते, पण माझ्या घरात तूप खात नसल्यामुळे मी तेल वापरते। असं मस्तपैकी घट्ट चुरून घ्यायचं पुरीच्या पिठासारखं। आता त्याचं असं गोल गोल बनवून घ्यायचे। हे बघा असं ह्याला छानपैकी तेल लावून घ्यायचं। पहिलं कुकरला तेल लावून घ्यायचं, कारण चिटकत नाहीत एक दुसऱ्याला। बघा असं पाणी टाकून घ्यायचं, मस्त पावण्या इतकं पाणी टाकायचं ह्याला। शिट्ट्या द्यायच्या ह्याला 3। चला तर बघा आता मस्तपैकी थंड झाले कुकर, काढून घेऊया। ह्याला चाळणीत ओतून घेऊया असं। बघा आपले गोळे छानपैकी असे शिजलेले आहेत। आता ह्यांना थोडंसं थंड होऊ देऊन चिरून घ्यायचं। हे बघा अशी लाईन मस्त दिसते, छोटं पण कापत नाही आणि लय मोठं पण कापत नाही। लय मोठं कापलं तर कच्चं राहायची भीती वाटते। मीडियम साईज मध्ये असं कापून घ्यायचं, तळायला पण बरं मध्ये कापून घ्यायचं। आणि असे हे दिसले पाहिजे, दिसले ना, कारण हे खूप छान तळतं आणि ह्यात तेल जाऊन पण असं कच्चं बिच्चं नाही राहत। कडकडीत तेल गरम झालेलं आहे, पण आता ह्याचा कमी गॅस करायचा, मीडियम गॅसवरच तळलं पाहिजे याला। हे बघा बारीक गॅसवर, मीडियम गॅसवर ठेवलं ना असं सुरसुरीत होतात आणि कलर पण छान येतो। फुल गॅसवर केले की करपतात। मग अशा प्रकारे आता आपली बाटी तयार आहे। त्याच्यासोबत आपल्याला लसणाची पण चटणी बनवायला लागते। हे बघा मी एवढा लसूण घेते, म्हणजे तुम्हाला जेवढी चटणी बनवायची तेवढा घेऊ शकताय। ही चटणी काही खराब होत नाहीये। मीठ बारीक कुटून घ्यायचं, काढू नका, ती खूप बारीक होती आणि खायला पण चव वेगळी लागते ह्याची। हे बघा मी असं कुटलंय मीडियम साईजचं। आता ह्यात लाल तिखट घालूया, कारण लसूण पण तिखट असतो आणि चटणी पण। थोडीशी चटणी घाला, कारण माझं सरकारी लसूण आहे, लय तिखट नसतो, पण गावाकडचा गावरान लसूण खूप तिखट असतो, त्यामुळे चटणीचा वापर कमीच करायला लागतो ह्याच्यात। हे बघा अशी दिसली पाहिजे चटणी, आणि चालते, कारण अतिशय बारीक पण चांगली नाही लागत। चला तर आता मी सांबारसाठी डाळ घेते। ही घेतली तुरीची, मसुरीची डाळ, हरभऱ्याची डाळ, मुगाची डाळ। बघा आता मी घेतले 4 प्रकारच्या डाळी, तुरीची, मुगाची, हरभऱ्याची आणि मसुरीची। उडदाची पण टाकतात, पण ती चिकट असल्यामुळे आमच्या घरात खात नाहीत, म्हणून मी काय वापरत नाही। त्याऐवजी मी हरभऱ्याची वापरते। हरभऱ्याची डाळ कसं खायला टेस्ट लागते, म्हणून मी हरभऱ्याची टाकते। उडदाची टाकली नाही चिकट होते, त्यामुळे काय मी टाकत नाहीये, तुमच्या अनुसार। आणि ती धुवून घ्यायची डाळ, कारण माझ्या घरच्या डाळी असल्यामुळं धुवायला लागते। हे बघा डाळीत टाकायचं आहे टमाटर, त्यामुळे मी कापून घेते आणि टमाटर डाळ शिजतानाच टाकते। हे शिजताना मी हळद टाकते, हे टाकते मीठ, हलवून घेते। ह्यात टाकते थोडंसं तेल, वर येत नाहीये। 3 ते 4 शिट्ट्या देते। हे बघा माझं डाळीचं कुकर थंड झालंय, आता मी उघडून घेते। हे बघा अशी मस्त डाळ शिजलेली आहे, कारण ह्याला फिरकीने जर बारीक केलं तर हरभऱ्याची डाळ बारीक होते। हरभऱ्याची डाळ बारीक झाली की चांगलं नाही लागत। कांदा, लसूण, बघा पातेले ठेवले, तेल टाकले गरम व्हायला। आता यात टाकते टिक्क्या मस्तपैकी तडतडीत होऊ देते। थोड्या जास्त टाकायच्या टिक्क्या, त्या जास्त टिक्क्या टाकल्या की छान लागते।
टाकते जिरे, ते कांदा, मीठ टाकलं की लवकर भाजते. लाल झालेलं आहे. आता हे टाकून घ्यायचं आपल्याला लाल चटणी टाकून घ्यायचे. सांबार मसाला आणि टेस्ट डाळीची वेगळी येते. आणि आपल्याला डाळ नाही बनवायची, सांबारच बनवायचे. पण डाळ म्हणते मी, कारण ती डाळ म्हणली की वरणासारखं लागते आणि सांबार म्हणलं की वेगळंच आलं, कारण तिथे सांबार मसाला वापरलेला आहे मी. हे बघा डाळ टाकली आता मी, त्यात पाणी पण टाकले. आणि ही मुगाची डाळ असल्यामुळे जेवढं थंड होईल तेवढं घट्ट होते. सांबार उकळल्याच्या नंतर टाकून घेते कोथिंबीर मस्तपैकी. असं बारीक कांदा कापून घ्यायचा आणि हे पाणी घेतले, या पाण्यात थोडंसं मीठ टाकायचं आणि हे बारीक कांदा चिरलेला त्यात टाकायचा, म्हणजे काळा पडत नाही. चला तर मग आता आपली अशा प्रकारे डाळ बाटी तयार आहे.